100% घेता आल्या असत्या, कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणते 329 ब प्रमाणे एखादी प्रक्रिया सुरू झाली असेल आणि त्याच्यामध्ये त्रुटी तरी असतील तरी त्या शेवटच्या निकालाच्या अधीन राहून त्या पूर्ण केल्या पाहिजे. मध्येच असं कुठलंही डिस्टर्ब करू नये. कारण आता काय होणार आहे, 2 तारखेला इकडे मतदान होईल, 3 तारखेला बाकीचे निकाल लागतील, 4 तारखेला हे नोटिफिकेशन निघेल. पण हे नोटिफिकेशन कसं निघेल, नवीन अर्ज भरायचे नाही, जे अर्ज भरलेले आहेत तेच 11 तारखेपर्यंत मग ह्या सगळ्या प्रक्रिया त्या पूर्ण करणार आहे. आता यांना 4 तारीख ते 11 तारखेत पूर्ण करायचे, त्यानंतर 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. आता मुद्दा असा आहे की 20 तारखेला जे मतदान होईल, महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायतची निवडणूक झालेली असेल, त्यांचे निकाल लागलेले असतील आणि हे अशा पद्धतीनं जर होत असेल तर सायकोलॉजिकली याचा परिणाम वाईट होत असतो. कारण आणि असं जर होणार असेल तर हे नक्कीच निषेधार्ह, आक्षेपार्ह आणि वाईट आहे लोकशाहीसाठी. असं लोकशाहीमध्ये नाही घडलं पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांनी किमान डायरेक्शन तरी घेतले पाहिजेत ना, किंवा तशा पद्धतीची मीटिंग घेतली पाहिजे, त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. तरी तुम्ही सांगितलं पाहिजे. असं नाही होत की तुम्ही 29 तारखेला फक्त एक अध्यादेश काढाल किंवा एक लेटर काढाल आणि नंतर सगळ्यांना कळेल. पण त्याच्याबद्दलची पण तुम्ही म्हणताय तशी स्पष्टता काहीच नाहीये. का केलंय, कशासाठी केलंय, त्यानं काय साध्य होणार आहे, काही स्पष्टता नाही. एका